सर्वांना नमस्कार. आज आपण भगवान महावीर यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. वर्धमान महावीर हे जैन धर्माचे 24वे आणि अंतिम तीर्थकार होते. त्यांचा जीवनकाल अंदाजे इसवी सन पूर्व 599 ते इसवी सन पूर्व 527 असा मानला जातो. ते एक आध्यात्मिक गुरु आणि धर्मसुधारक होते. त्यांनी जैन धर्माच्या मुख्य तत्त्वांचा प्रचार आणि प्रसार केला. त्यांचे पूर्ण नाव वर्धमान महावीर असे होते. त्यांचा जन्म इसवी सन पूर्व 599 मध्ये कुंडलग्राम या ठिकाणी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सिद्धार्थ होते. ते इक्ष्वाक वंशाचे राजा होते. त्यांच्या आईचे नाव त्रिशला होते. त्या लिच्छवी घराण्यातील राजकन्या होत्या. वर्धमान लहानपणापासूनच बुद्धिमान, धैर्यशील व परोपकारी होते. त्यांनी वयाच्या 30व्या वर्षी घर त्याग केला. त्यांनी 12 वर्ष कठोर तपश्चर्या, ध्यानधारणा, आत्मसंयम व मौनव्रत यामध्ये घालवली. त्यांना कैवल्य ज्ञान म्हणजेच संपूर्ण आत्मज्ञान इसवी सन पूर्व 527 मध्ये प्राप्त झाले. महावीरांनी जैन धर्माला एक नवीन दिशा दिली. भगवान महावीरांनी 5 मुख्य सिद्धांत सांगितले. ते म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. अहिंसा म्हणजे कोणत्याही सजीव प्राण्याला दुखापत न करणे. सत्य म्हणजे नेहमी खरे बोलणे. अस्तेय म्हणजे चोरी न करणे. ब्रह्मचर्य म्हणजे कामवासनेपासून दूर राहणे. अपरिग्रह म्हणजे अनावश्यक वस्तू व संबंधांचा त्याग करणे. महावीरांचे अनुयायी जैन म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी पाली व अर्धमागधी भाषेत धर्मप्रचार केला. त्यांच्या शिकवणीत संयम आणि आत्मशुद्धी यावर जोर होता. त्यांच्यामुळे समाजात करुणा, सहिष्णुता व सहजीवन यांची शिकवण रुजली. इसवी सन पूर्व 527 मध्ये बिहारमधील पावापुरी या ठिकाणी महावीरांना वयाच्या 72व्या वर्षी मोक्ष प्राप्त झाला. आजही पावापुरी हे एक पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. धन्यवाद.